कुठे नाही, फक्त आणि फक्त मुंबईमध्ये मिळतं. आणि आज मात्र तेच प्रेम कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. अशा महिला भगिनींचं, अशा पाठराख्यांचं, अशा पदाधिकाऱ्यांचं सामने सुरू करा लगेच. चला चला सामन्याला सुरुवात करा लवकर प्लीज. हा, चेतना 11 कुठेही आले असतील त्यांचे कर्णधार आणि व्यासपीठावरती यायचे. चेतना 11 तर सामन्याला मात्र सुरुवात होते. आपण पाहतोय की बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत गोलंदाज किरण. पहिला चेंडू किरण यांचा, पहिला चेंडू उसळी घेणारा हलक्या हाताने तटून जरूर काढलाय. 1 रन जरूर प्राप्त होतोय आणि अमोलच्या माध्यमातून धावसंख्येचं खातं मात्र इथे उघडलं गेलं. काय योगायोग आहे, 2 संघ इथे मात्र पोहोचलेत. अर्थात एकीकडे आपण पाहतोय आंबोली बॉईज आणि दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो जिया स्पोर्ट्स. या 2 संघ जे आंबोलीमधून बिलॉंग करतात ते सेमीफायनल मध्ये आलेत. काय योगायोग आहे हा. तर जरूर आपण पाहतोय अमोल आणि अजय ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याआधी आपण पाहिलं तर रवी लिंगाला करत होते ओपनिंग अमोल बरोबर, आता मात्र अजयला संधी दिली गेली आहे. विशाल जाधव कुठे असेल त्याने स्टेजकडे संपर्क करत आहे. विशाल जाधव तो स्टेज आणायचा छोटा इकडे समोर, हा घेऊन या. बॅकफुटला जात यावेळेस मात्र चेंडूला पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये सरसावून लावलंय. 1 रन जरूर मिळतोय. धोनने मात्र धाव फलक थोडंसं वधारतंय, जाऊन मात्र थांबतंय 2च्या घरामध्ये. 1+1 अशा 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 1 आली, आता मात्र 1 येते. अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक देखणी, एक लाजवाब, एक खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आज मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच कंप्लीट. मोठा मासा कळायला लागलाय. अमोल आज संपूर्ण दिवसभर ज्या खेळाडूचा बोलवाला या मैदानाच्या चौफेर राहिलाय तो खेळाडू स्वस्तामध्ये निपटलाय मित्रांनो. विकी कडे बोलत आहेत विकी गोवेकर, जिया स्पोर्ट्सचे कर्णधार. तर जरूर आपण पाहतोय की हवेमध्ये खेळला गेलेला फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. खूप मोठा हादरा, खूप मोठा धक्का, खूप मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केली गेली आणि जे हवं होतं ना गोलंदाजाला ते मात्र जरूर करून दिलेत. बघा किरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाजांच्या यादीमध्ये काल सत्यम नंतर हा जरूर पाहायला मिळतो. ज्या वेळेला सत्यमने किंवा किरणने हातामध्ये चेंडू घेतलाय ना त्या वेळेला मात्र त्यांनी ब्रेक थ्रू निश्चित स्वरूपाने करून दिलाय. आणि ब्रेक थ्रू करून द्यायची जी ॲबिलिटी आहे ना, विकेट टेकिंग ॲबिलिटी, हीच मात्र या खेळाडूला थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण बनवते. धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 3च्या घरामध्ये. 2च्या घरामध्ये 3 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलाय. राईट ओव्हर द विकेट. किरण पुन्हा एकदा खोला टाकला होता आणि यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध आणि इथं मात्र विकेटचं पतन. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किरण दाखवतायत. या चेंडूवरती जर का विकेट प्राप्त केली गेली तर मात्र संजयजी कदम साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम हे मात्र जरूर किरण यांना दिलं जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट, मेडन ओव्हर, याच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक. यस, दीपक सना साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय जर का हॅट्रिक कंप्लीट केली गेली तर. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की एक दांडगी क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, सर्वांना हवी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा नावा रूपाप्रमाणे मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. जे हवंय ते सर्व काही दिलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर एक वेगळ्या दर्जाचा स्तर इथे मात्र या स्पर्धेने निश्चित स्वरूपाने मेंटेन केलाय. राईट ओव्हर द विकेट किरण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. हॅट्रिक बॉल असणार आहे हा. प्रेक्षक वर्ग प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा. प्रेक्षक वर्ग कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा प्लीज. फुलटॉस चेंडू होता, नीटचा कन्वर्ट करू शकले नाहीयेत. लाऊड अपील आणि पंचांनी इथे नो चेंडू करार दिलाय. प्रेक्षक वर्ग सचिन या ना प्लीज बाजूला. पंचांचा इशारा इथे मात्र नो चेंडू करार दिला गेलाय आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की गोलंदाजाला दंड दिले गेले. प्रशांत सर, आपल्याला विनंती आहे की संघाच्या सोबत आपलं शाखेचं नाव घ्यायचं आहे, शाखा प्रमुखांचं नाव घ्यायचं आहे प्लीज. ओमकार सर, एकच घे विशाल. रमेश सर
रमेश सर, शिवप्रभात HMPS चा एकदा शाखा क्रमांक दीपक सनसाहेब 67 शाखा क्रमांक आणि SJ11 चे संजय जाधव साहेब. तर बघतोय आपण चालू सामना हा मात्र आजच्या दिवसातील शेवटचा क्वार्टर फायनल चालू आहे आणि जिथे मात्र आपण पाहतोय की सनस साहेब एकीकडे आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय संजयजी जाधव साहेब आहेत. म्हणजे एकीकडे शाखा क्रमांक 67 आणि दुसरीकडे मात्र शाखा क्रमांक 70 आहे. तर काय घडते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. स्कोर कार्डवरती गणेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 4 धावा या अंकित केल्या गेल्यात. रिव्हर्सिव्हच्या माध्यमातून यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून पळत येत आहेत परंतु घडतंय काय, चेंडू सीमारेषच्या पलीकडे फरार झालाय. 4 धावांची मोहर इथं मात्र लावली गेली आहे. काय कमालीचं टायमिंग इथं साधलं गेलंय, काय कमालीचा फटका इथं मात्र सजवला गेलाय आणि या 4 धावेच्या माध्यमातून या शेवटचा गोड अंत मात्र गोड केला गेलाय. 4 धावा धावफलकावरती टोटल स्कोर जरूर आमच्यापर्यंत अपडेट होतोय. 8 धावा आणि इथे मात्र प्राप्त केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रशांत सर एक मिनिट फक्त. या इथे अंधेरी पूर्व विधानसभा समन्वयक प्रमोद. मॅच चालू करा मित्रांनो. चला मॅच चालू ठेवायची आहे. पुढील सामना जुहू स्पोर्ट्स विरुद्ध अंबोली बॉईज. चला दोघांनी यायचंय. जुहू स्पोर्ट्स अंबोली बॉईज टॉस साठी या लवकर. जुहू स्पोर्ट्स अंबोली बॉईज टॉस साठी या. यांना विनंती करतो की आपला सन्मान आहे. या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम साहेब आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे चषकाचे आयोजक संजय कदम साहेब यांच्या वतीने प्रमोद सावंत साहेब अंधेरी पूर्व विधानसभा संघटक यांना शॉल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. जे यानंतर होणारा सेमीफायनलचा राऊंड्स आहे अंबोली बॉईज वर्सेस जुहू स्पोर्ट्स क्लब. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. हां स्टेजवरतीच आहे स्टॉज. अंबोली बॉईज आणि जुहू स्पोर्ट्स क्लब शाखा क्रमांक 71. जुहू स्पोर्ट्स क्लब जुहू स्पोर्ट्स क्लब कुठे असेल त्यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. मी मया शिंदे यांना विनंती करतो की दोन्ही संघाचे कर्णधारांना व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे आणि सोबत नाणेफेक. राहुल लोंढे कुठे असतील त्यांनी. एक मिनिट. राहुल लोंढे. सेफ जर्सी नंबर 17 सेफ इकडे कॉमेंट्री बॉक्स. अमोल भैया कीर्तिकर यांना मी विनंती करतो की सेमीफायनल राऊंडचा पहिला सामना आहे. यानंतर होणारा सामना आहे. तुम्ही नाणेफेक करून घ्यायचे आहे. जुहू स्पोर्ट्स क्लब शाखा क्रमांक 71 आणि अंबोली बॉईज शाखा क्रमांक 65. संजय अंबोली दयानंद कड्डी साहेब वर्सेस संजय शरद प्रभू साहेब यांचे संघ आहेत. दोन्ही सुद्धा कार्यसम्राट नाण्यांवरती लिहिलेलं आहे कार्यसम्राट आणि शिवसेना. एक कॉल द्यायचा आहे. चला अमोल भाईंच्या हातचे नाणेफेक होत आहे. कार्यसम्राट लगेच सांगायचं आहे. इथे जागेवरच सांगायचं आहे. फर्स्ट ओमकार सर नाणेफेक झाली आहे. अंबोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे उजव्या बाजूला. आपल्याला
19 रन झालेत. 19 रन झालेत. 19 रन. काही शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जातात, त्याच्यामुळे कॉमेंट्री थोड्या वेळासाठी बंद आहे. 19 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. राहुल लोंढे कुठे असतील त्यांनी घाई करायचे, लवकरात लवकर स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पाणी चेतना 11 संघाचे सर्व प्लेयर्स तसेच त्यांचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी सुनील जैन खाब्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. किरण, एक सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. बॉलचा बॉक्स द्यायचा आहे प्रॅक्टिससाठी. सॉरी, खाली खाली यायचं आहे. खाब्या साहेबांना विनंती की स्टेजच्या खाली पटकन यायचं आहे. चेतना 11 66 आपल्याला प्रॅक्टिससाठी एक बॉलचा बॉक्स दिला जात आहे. पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करून आपण इथे उपस्थित राहा आणि सामना सेमीफायनल नाही तर फायनलमध्ये जाऊन बाबू तसेच त्यांच्या संघाला धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले. त्यानंतरचा जो शिवगर्जना संघ कुठे असतील त्याने व्यासपीठाकडे यायचं. शिवगर्जना, केपी बॉयज आणि शिवगर्जना संघाचे कर्णधार त्यांच्यासोबत त्यांनी आपले जे टीमचे सर्व प्लेयर्स आहेत त्यांनी घेऊन यायचे इकडे व्यासपीठाकडे. हॅलो, कपासवाडी संघ कुठेही आला असतील त्यांनी आपले संघाचे कर्णधारांनी आपल्या प्लेयर सोबत व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. केपी बॉईज कपासवाडी, युनिस 11 कपासवाडी. सुधाकर आयरे साहेब, आपला संघ आला असेल तर त्यांना घेऊन यायचं आहे. ते सुधाकर आयरे साहेब. तसेच उद्योजक सचिन भुसाटे साहेब हे सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. उद्योजक आहेत ते. चला चला, प्लीज प्लीज विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आहे मित्रांनो. अजून 3 मॅचेस बाकी आहेत. प्लीज प्लीज मी विनंती करतोय तुम्हाला. तर जरूर आपण पाहतोय रमेश सर. हॅलो, शिवप्रभात भाई, चला सुरू करायचं सामना लगेच. व्यासपीठावरती स्वागत सन्मान होत राहतील, परंतु मॅच थांबली नाही पाहिजे. नाही, मॅच थांबवायचीच नाही, मॅच चालू ठेवायची आहे. ओमकार सर आणि प्रशांत सर, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही मॅच सुरू ठेवायची आहे. तर तो स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचे षटक हे प्रगतीपथावरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज यांना आणि स्ट्राईकवरती आहेत फलंदाज अजय. राऊंड द विकेटचा मारा यावेळेस मात्र, सॉरी माफ करा, यस, राऊंड द विकेटचा मारा यावेळेस. मोठा फटका हवेमध्ये, चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिस्टामिक स्ट्रोक, 2 खेळाडू एकमेकांच्या समोर. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. काय देखना कॅच, काय देखना कॅच. माजी उपविभाग प्रमुख गणपत माडिक साहेब हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा कार्यसम्राट चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. युनिस 11 कुठे असतील त्यांनी आपले संघाचे कर्णधार व सर्व प्लेयर्सना घेऊन व्यासपीठाकडे यायचं. युनिस 11
नंतरला TA11 तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती धावा मात्र 26 हॅलो, केल्या गेल्या. तर शेवटचा बॉल बाकी. येस, या इथे उद्योजक संतोष दुबे सर RC कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत, ते सुद्धा या मॅचमध्ये या मैदानात उपस्थित झाले. त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मी प्रसाद आयरे साहेब उपविभाग प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी गणपत माडिक साहेब यांचा सन्मान करायचा आहे. गणपत माडिक साहेबांचा सन्मान फोटोग्राफर फोटो घ्यायचा आहे. प्रसाद आयरे साहेब उपविभाग प्रमुख अंधेरी पश्चिम यांना विनंती करतो. चला मॅच सुरू ठेवायचे, टीम मीटिंग नाही करायचे आहे. ओमकार सर, सामना संपलाय का? येस, पहिल्या इनिंगचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान असणार आहे, हे लक्षात राहू द्या. 26 झाल्यात, 27चं टार्गेट ठेवलं गेलं. प्लीज चला लवकर. शाखा क्रमांक 65 कड्डी साहेब आपला संघ आहे, कृपया करून लवकरात लवकर मैदानात घेऊन यायचे, स्टेजकडे यायचे. सॉरी, सुमेध 11 होईल ना. सचिन भुसाडे सर आणि संतोष सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सचिन भुसाडे सर आणि संतोष सर. मी साखळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही पाहुण्यांना आपल्या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. किरण, प्रेक्षकांना एक विनंती आहे की झेंडे काढू नका बाउंड्री लाईनचे. ओमकार सर झेंडे लाईनवरती सॉरी बाउंड्री लाईनवरती झेंडे काढतात प्रेक्षक, त्यांना सांगा काढू नये. बघा, मी संजय साखळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले संतोष सर आणि सचिन भुसाटे सर यांचे सन्मान करायचे. फोटोग्राफर दर्शकांना प्रेक्षकांना विनंती आहे, लक्षात घ्या, जे प्रेक्षक झेंडे बाउंड्री लाईनवर जे काढतात ना, त्यांना विनंती आहे आपला बहुमान आणि सन्मान केला जाईल मुख्य मंचावरती, याची नोंद घ्या. सचिन सर आणि संतोष सर आमच्या कार्यक्रमात उपस्थित दाखवले, त्याबद्दल मी आयोजकांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आपले. सेंट जोसेफ संघ कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं. सेंट जोसेफ संघ पंचांना विनंती आहे की सामना लगेच सुरू करायचा आहे. ओमकार सर, चला सामना सुरू करा प्लीज. यशस्वी ओपनिंग पेयर इथे मात्र आपण पाहतोय टीम शिवप्रभात HMPS अर्थात सनस साहेबांची ओपनिंग यशस्वी पेयर शाखा क्रमांक 67 मैदानाच्या आतमध्ये आली आहेत आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की टार्गेट आहे 27 धावांचं. 18 बॉल 27. हॅलो, सामन्याला सुरुवात करायची. प्लीज लवकर 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 सामन्याला सुरुवात करा. नीचे नीचे. चला सामना सुरू करायचा आहे. चला 3 ओव्हरचा सामना राहील. यानंतरला अंबोली बॉईज आणि जुहू स्पोर्ट्स क्लब यांनी तयार राहायचं आहे. हॅलो, शीतला देश बॉईज कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. शाखा प्रमुख, आपल्याला एक विनंती आहे, आपल्या माध्यमातून जे संघांना आपण फॉर्म दिले होते त्या
कर्णधारांना कॉल करून विचारायचं की आपण आले असतील तर त्यांना आपण स्वतः स्टेजच्या समोर घेऊन यायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यासाठी. जे संघ नाही येणार त्यांना पुढच्या वर्षी कार्यसम्राट चषकामध्ये सहभाग होता येणार नाही असं आयोजक संजय कदम साहेब यांच्याकडनं सूचना आली होती. ती पुन्हा सूचना आली आहे. शाखा प्रमुख यांना विनंती आहे की आपले संघ आले असतील तर त्यांना घेऊन यायचे. आपल्या माध्यमातून जे संघ कार्यसम्राट चषकमध्ये खेळत होते त्यांच्या टीमना घेऊन यायचे आहे. सर या फटक्यासाठी शब्द नाहीयेत. हा फटका ज्या प्रकारे खेळलाय ना, मी तर एवढंच सांगेन की या खेळाडूने आता दाखवून दिलंय मैदानावरती उपस्थित सर्व मोठ्या खेळाडूंना की आम्ही किसीचे कम नाहीये. हा सर. यस रमेश भाऊ, जेवढा अभिमान तुम्हाला वाटतोय तो तुमचा भाऊ आहे, त्याहून अधिक आम्हाला हे वाटतंय की तो तुमचा भाऊ आहे. अच्छा. एक भाऊ मैदानात आणि एक भाऊ व्यासपीठावरती Yes, एक भाऊ तिथे फटकेबाजी करतोय, दुसरा भाऊ इकडे मात्र मचवतोय. शिवप्रभात दीपक सनद साहेबांचा संघ आहे. फटाके फोडायचे नाही आहे. विशाल सर, विशाल जाधव, तेजस मानकर सर, विनंती आहे. प्लीज मित्रांनो फटाके फोडू नका. चुकून झाले. मला वाटतं षटकारासाठी त्यांनी आतषबाजी केली होती. काय होईल, धूर मैदानावरती पसरू शकतो आणि फ्लड लाईट मध्ये धूर. ओ हो हो हो, अजून एक फटका, कमालीचा टायमिंग. राकेश मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरला द्वारकाधीश या आपल्या संघ माध्यमातून खेळले होते, त्यांना लवकरात लवकर आपल्या समोर घेऊन यायचे. तेच अक्षरशः वेळ लावले प्रत्येक खेळाडूला या फलंदाजाने. पहिले दोन चेंडू, 2 मोठे फटके. अजून एक मोठा फटका येणार का? हो, यस, गॅप मध्ये चेंडू सरसावलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एकच धाव या चेंडूवरती आली. एकच धाव आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. आपण पाहू शकता 13 धावा. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त आणि 13 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. शेवटचा बॉल अद्याप देखील बाकी या षटकातला. जे संघ आले असतील ओ हो, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. टीट फॉर टॅट मैदानाच्या आतमध्ये अमोलने दिले प्रत्युत्तर. फलंदाज बाद. प्लीज चला लवकर, वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो. डीजे. चला लक्षात घ्या, चालू सामन्यातील दोन्ही सहभागी संघ आपल्या समर्थकांना थोडंसं आवरायचं आहे. डगआउट मध्ये खेळाडू बसतील. सर्व खेळाडूंसोबत असलेले समर्थक, विनंती आहे आपण उजव्या बाजूला व्हायचं आहे, सरकायचं त्या साईडला. समालोचन कक्षासमोर कोणी उभं राहणार नाहीये. विनंती असेल बाजूला व्हा. चला, घाई करायचे. पंचांना विनंती आहे, प्रॅक्टिस नाही करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. यानंतर सेमीफायनलचे 2 सामने होणार आहेत. शाखा प्रमुख कड्डी साहेब यांना विनंती आहे, त्यांनी आपले 4ही संघांना घेऊन इकडे यायचे आहे. कड्डी साहेब, त्यातला एक संघ सेमीफायनलला गेलाय, तर 3 संघांना घेऊन इकडे यायचं आहे. दयानंद कड्डी साहेब कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. दयानंद कड्डी साहेब. यस, महेश आले नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. अमोलला मात्र यश मिळालं शेवटच्या चेंडूवरती. 27 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रत्युत्तरा दाखल मात्र 13 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. म्हणजे इथून जर का सांगायचं म्हणलं तर चेंडू असतील 12, आवश्यकता असेल ती म्हणजे 14 धावांची. 12 चेंडू 14. राकेश मैदानाच्या आतमध्ये रन मशीन अक्षरशः तळपलाय. सूर्यास्त झालाय, परंतु हा सूर्य तळपलाय.
राकेश नावाचा. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू फटका जरूर खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी कॉल देत आहेत, परंतु एकपेक्षा जास्त काय नाहीये. कमालीचं क्रिकेट यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आज संपूर्ण दिवसभर मित्रांनो शिवप्रभात HMPS या टीमने अक्षरशः वेट लावून सोडलंय. आलेला प्रत्येक प्रेक्षक राजा मात्र अक्षरशः या खेळाडूंबद्दल चौकशी करतोय, विचारतोय खेळाडू कुठला. हॅलो, दयानंद कड्डी साहेब कुठे आहेत? दयानंद कड्डी साहेब, दयानंद कड्डी साहेब व्यासपीठाकडे यायचं आहे. मी युवासेना सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द खेळाडूंना आणि प्रेक्षकांना व यांना मार्गदर्शन करायचं आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने आयोजित आपल्या सर्वांचे लाडके संजय कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून कार्यसम्राट चषक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ज्यांना उद्देशून म्हणा किंवा ज्यांना पुढे करून आपण हा कार्यसम्राट चषक जे घेत आहेत ते आमचे सर्वांचे लाडके आमदार शिवसेना नेते विभाग प्रमुख अनिल परब साहेब आणि त्यांच्या कार्यानुरूप जर का आपण हे नाव कार्यसम्राट असं ठेवलं असेल तर त्याला साजेसं आयोजनसुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे. ह्याच्याबद्दल संपूर्ण अंधेरी पश्चिम शिवसेना टीमचे मी या ठिकाणी व्यासपीठावर आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच खास करून आपल्या अंधेरी पश्चिम भागात राहणारे जे युवक आहेत, टीम आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांना एक चांगली डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळण्याच्या दृष्टीने आपण हे अत्यंत चांगलं आयोजन केलं आहे. आज एक चेंडू या ठिकाणी ज्या पद्धतीने खेळला जातो आहे आणि प्रत्येक चेंडूप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व दर्दी प्रेक्षक त्याचा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत, हे या मैदानावरती आवाजाने कळून येतं आहे. आणि खास करून या मैदानावरती आल्यानंतर एक सांगावं असं वाटतं की हे मैदान मुळात जे झालं ते या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच विचाराने आणि खास करून खेळावरती ज्यांचं जास्त लक्ष आहे, ज्यांना जास्त आवड आहे, त्या आदित्य साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. आणि आमच्या स्थानिक नगरसेविका साईदा भाभी त्यांच्या माध्यमातून आणि आताचे आमचे आमदार हरुण खान साहेब यांच्या पुढाकाराने अत्यंत चांगलं मैदान या ठिकाणी या स्थानिक क्रीडापटूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आज हे व्यासपीठ जरी राजकारणाचं नसलं तरी आपण सर्व स्थानिक असल्याकारणाने काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. कारण संपूर्णपणे हा क्रीडांगण तयार करण्याचं काम, त्याच्या पाठीमागे फंड आणण्याचं काम हे शाहिदा भाभींच्या माध्यमातून आणि हरुण खान यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याला संपूर्णपणे फंड माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या यांच्या माध्यमातून देण्यात आला. परंतु कालांतराने ज्या वेळेला हँडओव्हर करायचं होतं त्यावेळेला आपली सत्ता नव्हती आणि कुठल्याही पद्धतीचं आमच्या स्थानिक नगरसेविकांना त्या ठिकाणी सन्मान न देता अत्यंत वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने या मैदानाचं हँडओव्हर झालेलं आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला आणि स्थानिक क्रीडापटूंना कळलं पाहिजे की हे जे मैदान आपण या ठिकाणी बघतोय, त्याचा जो आस्वाद आपण घेतोय, हे मैदान मुळात झालं ते शाहिदा हरुण खान यांच्या प्रयत्नाने आणि पर्यायाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या प्रयत्नाने. आणि अंधेरी पश्चिम विधानसभेबद्दल बोललं तर खरोखर अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये ना आपला खासदार, ना आपला आमदार, ना आपला नगरसेवक, तरी पण शिवसेनेची संपूर्ण टीम आणि अंगीकृत संघटनेची संपूर्ण टीम
अत्यंत जोराने या ठिकाणी काम करते आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किमान 4 ते 5 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब त्या पक्षाचे निवडून आणणार आणि त्याच्याकरता आपण सर्वांना प्रयत्न करणार. या ठिकाणी अत्यंत चांगलं आयोजन केल्याबद्दल मी परत एकदा संजय कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. 22 रन. धन्यवाद 6 बॉल, 5 अमोल पाहिजे. सर. ओमकार सर ठीक आहे, चालू ठेवा. यस, थँक्यू सो मच. अमोल साहेबांनी मात्र खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर ज्या प्रकारे स्तुती सुमनं ही वाहिली आहेत किंवा ज्या प्रकारे पाठ थोपटवली आहे आणि ज्या प्रकारे येणाऱ्या भविष्यातलं विजन स्पष्ट केलंय, याहून एवढंच मी सांगेन की आता मात्र या परिसरामध्ये एक असा चेहरा मिळालाय संजय साहेबांच्या माध्यमातून, हे साहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय तो शांत राहणार नाहीये. कारण की अक्षरशः गल्ली बोळामध्ये तळागाळातील प्रत्येक तरुणाईला मात्र या चेहऱ्याने अक्षरशः भुरळ पाडली आहे. ज्या प्रकारे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिला होता की 80% हे आपल्याला समाजकारण करायचंय आणि अवघं 20%चं आपल्याला राजकारण करायचंय आणि खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवण्याचं काम संजयजी कदम साहेब खऱ्या अर्थाने घेऊन जात आहेत. आणि म्हणूनच की आपण पाहतोय की एवढी मोठी युवकांची फौज, युवकांची ताकद साहेबांवरती आज डोळे बंद करून विश्वास ठेवते. तर निश्चित स्वरूपाने खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील देऊयात त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आणि घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की धाव फलकावरती अंकित केल्या गेलेल्या आहेत 22 धावा आणि 5 धावांची आवश्यकता असताना इथे 2 धावा आल्यात मित्रांनो. 5-3 या ठिकाणी 5 बॉल 3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक आमदार वर्सोवा विधानसभेचे अरुण खान साहेब उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम आणि कार्यसम्राट चषक 2025च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला यानंतरचा सामना झालाय का? ठीक आहे, दुसरा सामना सेमीफायनल होईल. शिवप्रभात बॉईज शाखा क्रमांक 67 सनद साहेबांचा संघ जिंकलेला आहे. हो हो. चला सेमीफायनल 1 जू स्पोर्ट्स चला, अंबोली बॉईज. जू स्पोर्ट्स आणि अंबोली बॉईज सेमीफायनल आहे. टॉस आपल्याला घ्यायचा आहे. या लवकर मित्रांनो. चला घाई करायचं टॉस झालाय सॉरी टॉस झालाय. अंबोली टीम चला आत यायचंय आणि एक विनंती आहे HMPS शिवप्रभात विनंती आहे संघाला. आपला आनंद तर आहे नक्कीच, पण बाहेर यायचं कृपया. चला ग्राउंड मध्ये काय नाही, यानंतर सामना होईल तो. प्रतीक वांजळे, प्रतीक प्लीज एक विनंती करतो, प्लीज सर्वांना तिकडे घेऊन जा. कृपया राकेश. शिवप्रभात संघांना विनंती आहे की आपण बाहेर यायचं आहे, ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. चला अंबोली टीम. आंबोली संघ आणि ज्यूस